बच्चू कडू यांना एक दणका आता बसलेला आहे। 2018 प्रकरणामध्ये बच्चू कडू दोषी आढळले। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा कोर्टाने ठपका ठेवलेला आहे। 3 वर्षांची शिक्षा बच्चू कडू यांना झाल्याचं आता समजतंय। 3 विविध गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड देखील त्यांना ठोठावण्यात आल्याची माहिती मिळतेय। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। बच्चू भाऊ, आपल्याला आता हायकोर्टाकडनं हा जो निर्णय समोर आलेला आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे आपली या संदर्भातली? महापरीक्षा पोर्टलचा विषय होता। मार्क्स कॉपी व्हायची, प्रचंड गोंधळ व्हायचा, मेहनत करणारे विद्यार्थी बाजूला जायचे। देवेंद्रजीचं सरकार होता, आयटीचा संचालक होता, ते व्यापक घोटाळा एमपी मध्ये झाला होता, त्याच कंपनीला हे काम दिलं गेलं होतं आणि त्या सगळ्या संदर्भात तिथे परीक्षा केंद्रावर परीक्षा व्यवस्थित होत नव्हत्या, तिथल्या सुविधा नव्हत्या। या संदर्भात वारंवार सांगून सुद्धा काही कारवाई झाली नाही आणि म्हणून आंदोलन केलं। त्या आंदोलनातून आमच्यावर हा गुन्हा दाखल झाला। सिस्टीम मध्ये दोष होता आणि गुन्हा मात्र आमच्यावर दाखल झाला, सजा मात्र आम्हाला सुनावलं जातं। हे अतिशय वाईट आहे। आणि तुम्ही पहा, मागे आम्ही मंत्रालयात एमबीबीएस डॉक्टरांची निवड झाली, निवड यादी निघाली, पण नियुक्ती पत्र द्यासाठी 2-2 लाख रुपये घेत होते। खाली ग्रामीण भागात डॉक्टर नाही आणि मंत्रालयातून पैसे घेणं सुरू होते। मग त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं, त्याच्यावर त्या संदर्भात आमच्यावर सजा सुनावल्या गेली। देशामध्ये राज्यामध्ये काय झालं का आता अधिकाऱ्यासाठी काही कारवाई होत नाही। तुम्ही सांगा, सेवा हमी कायदा आहे, 8 दिवसात एखाद्या सामान्य माणसानं जर पत्र दिलं तर त्याचं उत्तर दिलं पाहिजे, कोणाला भेटतं? सेवा हमी कायद्याखाली किती अधिकाऱ्यावर गुन्हे तुम्ही कारवाई केल्या सांगावं प्रशासनानं आम्हाला। नाही पण मग बोला असे अंदाधुंदी चालू आहे ना, मुख्यमंत्र्याचं लक्ष ना कोणत्या मंत्र्याचं लक्ष आहे, काही संबंध नाही। म्हणजे आपलं पोट भरलं एवढ्यापर्यंत ठीक आहे। म्हणजे आज काल आम्ही पाहतोय आमच्या अमरावतीचे पालकमंत्री, जिथं पार्लर चालतं, रात्रीचे नाईटचे सगळे धंदे चालतं, त्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला जात आहे। काय देश राज्यात चाललंय कुठे? आणि आता भुगा लागतं आम्हाला त्या व्यवस्था चांगल्या करायसाठी। नाही पण पुढची तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही वरच्या कोर्टात जाणार, काय नेमकं करणार आता पुढे? वरच्या कोर्टात जाऊ आम्ही, तो काही विषय नाही आहे, तिथं आता रेग्युलर प्रॅक्टिस झाली आम्हाला। बर पण एकंदरीतच तुम्ही जे म्हणताय की या सगळ्यामध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? आहे, सरकारचं लक्ष आहेच ना आमच्यावर। आंदोलन करू नये, जास्त समोर येऊ नये सरकारच्या विरोधात।